मध्ये गेलो तर 5570चा प्रॉफिट बुक केला एका लॉटमध्ये आणि चांगला प्रॉफिट आहे 84 पॉइंट्सचा. त्यात 2-3 वेळेला मी आपला रूल काय आहे 5 वेळेला ट्रेडिंग जुगार आहे का? तर हेच आपण आता बघणार आहोत. कारण मी तुम्हाला बोललो पण होतो पहिले का मी 2026 मध्ये पूर्ण बघू प्रॉफिटेबल होतोय का आपण लॉसेसमध्ये जातोय. कारण ट्रेडिंग नक्की जुगार आहे का हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळं आपण जे आपले सिस्टम्स आपण ज्या पण चुक्या केल्यात, कारण मला एवढं माहीत आहे जेव्हा पण स्टार्टिंगला आपण ट्रेडिंगमध्ये येतो आपण ट्रेडिंग गॅमलिंग सारखीच करत असतो. कारण आपल्याला सिस्टमच माहीत आहे. हळूहळू काय होतं, हळूहळू आपण शिकत जातो. काही लोक अर्ध्यातून सोडून देतात, मग त्यांच्यासाठी ते नेहमी ट्रेडिंग ही गॅमलिंगच राहून जाते. पण काही लोक त्यातून शिकतात, त्यांना समजतं, ते काही बुक्स वाचतात, काही व्हिडिओज बघून त्यांना समजायला येतं की यातून पैसे बनवू शकतात. तर तेच आपण करणार आहे. मी पण माझ्या चुक्या आहेत त्या त्या सुधरून मी आता 2026 मध्ये आपल्याला सर्व माझे ट्रेड्स दाखवणार आहे. तर काय प्रॉफिट अँड P&L लॉस दर महिन्याचा सर्व काही शो करणार आहे. जर तुम्हाला नक्की मला फॉलो करायचं आहे, तर पहिले तुम्ही माझा कॉन्टेंट कन्झ्युम करा. मला प्रूव्ह करून द्या की नक्की मी पैसे बनवू शकतो का नाही बनवू शकतो. त्याच्यानंतरच तुम्हाला वाटलं मी जेन्युइन आहे, तरच तुम्ही फॉलो करा. आणि माझा जर तुम्हाला नक्की माझ्याबरोबर जेन्युइन वाटलो आणि जर माझा ॲप पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा लिंक आहे. जर तुम्हाला माझ्याबरोबर ट्रेडिंग मी कसं लाईव्ह ट्रेडिंग माझे इमोशन्स कसे असतात सायकोलॉजी जर तुम्हाला ते बघायचं तर तुम्ही माझ्या ॲपवर मी त्यात लाईव्ह सेशन्स घेतो. आणि आजच्या ट्रेडमध्ये आपला प्रॉफिट झाला का लॉस झाला मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. आणि आपण बघू कसा आजचा ट्रेड झाला आणि काय आपला लॉजिक होता. आता पहिला आपण बघू आपला प्राइस ॲक्शन काय होता लॉंगर टाईम फ्रेममध्ये. तर लॉंगर टाईममध्ये डेलीमध्ये तुम्ही बघा एक चांगला पॅटर्न बनलाय. हा ॲक्चुअली बुलिश बुलिश पॅटर्न आहे. मार्केट खाली आला, मार्केट वरती गेला, परत खाली आला, परत. इथं बघा, इथं तुम्हाला एक चांगला डायव्हर्जन्स पण दिसत असेल खालच्या साईडला. तर मार्केट माझ्यासाठी तर ओव्हरऑल बुलिश आहे, पण आपण पुट सेल करणार आहोत नाही आहोत आपण हे डिसाईड केला होता. ते मार्केट केव्हा पण वरती जातो ना, मार्केट गॅप अप होऊन खाली येतो, गॅप अप होऊन खाली येतो, गॅप अप होऊन असा वरती जातो. म्हणजे चान्सच देत नाही. तर आज काय झालं माहिती आहे का नाही इथं पण बघा, इथं एक चांगला रिजेक्शन इथं मी कशाला सेल केला हे पण तुम्हाला सांगतो. अ, कारण इथं बघा, इथं आहे ना त्याने वरचा बॉलिंजर बँड 1 हॉवरमध्ये टच केला होता आणि मला माहीत होतं का टच करून तो खाली थोडा मारणार, खाली थोडा येणार. त्याच्यामुळं आपण काय केलं, आपण स्ट्रॅटेजी वाईज बघितलं. स्ट्रॅटेजी वाईज काय झालं, स्ट्रॅटेजी वाईज तुम्ही बघाल, तर इथं मार्केटने 60 क्रॉस केला. 60 क्रॉस केला, तर तुम्ही इथं बघा, इथं काहीतरी 25,372 चा हाय मारला. मी 25,350 चा कॉल ॲड केला आणि त्याने पण क्रॉस केला. पण त्याने काय केलं माहिती आहे, इथं तुम्ही बघा, इथं त्याने ना आपली एंट्री कुठे होते पुट सेलला, कारण पुट सेल तर आपण करणारच नव्हतो. मी काय केलं, मी पुट सेलला एंट्री केव्हा झाली असती, जरी मी करत असतो, तर ही कॅन्डल क्रॉस झाल्यावर तुम्हाला इथं हे करून दाखवतो. बघा, ही कॅन्डल क्रॉस झाल्यावर आपली एंट्री होती, राइट? पुट सेलला. पण त्यांनी क्रॉस केला का? तर मी मी काय केलं, मी क्रॉस अगर मला वाटलं, मला माहीत होतं, कारण इथं 1 हॉवरमध्ये तुम्ही बघा, 1 हॉवरमध्ये त्यांनी ऑलमोस्ट वरची कॅन्डल टच केली होती. वरती बॉलिंजर बँड टच केला होता. मी काय केलं, मी तिकडं चांगला स्टॉप लॉस मला इथं भेटला 2674चा 275चा हाय होता. मला 265 ला इथं एंट्री मी केला. मी इथं होल्ड केला आणि काहीतरी 70 पॉइंट्स केला, तर मी इथं 50 पॉइंटचा स्टॉप लॉस टेल केला. तो आपला हिट झाला. त्याच्यानंतर मी परत री-एंट्री केली, कारण मला माहीत होतं मार्केट अजून एक या बॉलिंजर बँडला टच करायला येईल. मिनिट्सचा बॉलिंजर बँडबद्दल मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहे YouTubeवर. तो नक्की तुम्ही नंतर बघा. त्यात तुम्हाला या गोष्टी क्लिअर करणार आहे मी. या बॉलिंजर बँडवर माझा टार्गेट होता, पण इथं मार्केटने एक मध्येच रिव्हर्सल दिला. पण मी बोललो पण होतो ग्रुपवर, तर तुम्ही रेड कॅन्डल बघून शॉर्ट शॉर्ट करा. पण मी पण इथे 1-2 एंट्री घेतल्या, कारण मला इथं या रेड कॅन्डलचा हायचा स्टॉप लॉस भेटत होता. पण तो त्यांनी हिट केला. त्याच्यानंतर मग एक परत तिथे एक एंट्री केली, कारण इथे रिजेक्शन सारखा दिसला आणि त्यांनी मग मला 84 पॉइंटला इथं माझा परत एक ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला आणि आपण काहीतरी आज बघायला गेलो तर भविष्यामध्ये गेलो तर 5570चा प्रॉफिट बुक केला एका लॉटमध्ये आणि चांगला प्रॉफिट आहे 84 पॉइंट्सचा. त्यात 2-3 वेळेला मी आपला रूल काय आहे 5 वेळेला एकतर ₹1800 P&L दिसला तर आपलं ट्रेडिंग बंद करायचं, नाहीतर दिवसाला 5 ट्रेड मॅक्सिमम. हे आपला रूल आहे. तर 1800 तर दिसत नव्हते म्हणून मी 4था ट्रेड पण केला. त्यात आपला चांगला टार्गेट अचीव्ह झाला. तर लॉजिक हेच होता का आणि हे क्रॉस नव्हता केला, म्हणून मी एक चान्स घेतला. जर क्रॉस केला असता तर आपला किती लॉस झाला असता? 650 चा लॉस झाला असता. पण 650 लॉसच्या बेसवर मला एक चांगला इथं टार्गेट दिसत होता स्टोरीवर. त्याच्यामुळे मी कॉल सेल केला आणि आपण कॉल सेल करणार आहोत. त्याच्यामुळे मी एक चान्स घेतला, पण तो चान्स आज आपला सक्सेसफुल झाला. नाहीतर माझा ट्रेड करायचा दिवसच नव्हता. तर एक चांगला स्टॉप लॉस भेटला म्हणून मी ट्रेड केला. पण असे चान्सेस तुम्ही जर फ्रिक्वेंट स्टॉप लॉस द्यायला रेडी असाल, तर तुम्हाला असे चान्सेस भेटतील मार्केटमध्ये. ते तुम्हाला कॅश करता आले पाहिजे. तर आजचा हा ट्रेड होता. अशाच ट्रेड लॉजिकसाठी तुम्ही मला फॉलो करा. कारण ही सीरीज आपण या पूर्ण वर्षभर चालू ठेवणार आहेत आणि
जेव्हा पण मला टाईम भेटेल मी नक्की असे लॉजिक्स एक्सप्लेन करेन आणि काय लर्निंग व्हिडिओज असेल ते पण टाकत जाईल. थँक